मी काल व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी व्हॉट्सअपवर मी टाकला होता आणि मी त्याच्यामध्ये आव्हान केलं होतं आमदार अशोक पवार यांना की आमच्या भागामध्ये खूप शांतता नांदत आहे आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने आमच्या भागात कार्य करू नका. परंतु मला असं वाटतंय की अशोक पवारांना आमच्या हवेली तालुक्यामध्ये गावोगावी भांडणं लावायची खुमखुमी आलेली आहे. कारण आता सध्या विधानसभेच्या निवडणुकाही उपात आहे आणि याचा कुठंतरी त्या म्हणजे निवडणुकीसाठी अशोक पवार सध्या दुरुपयोग करायचा सध्या प्रयत्नात आहेत. मी खरं तर हा जो रोड आहे लोणीकंद ते डोंगरगाव पेरणे ते बकुरी हा माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण मंजूर करून घेतला होता आणि आपण त्यासाठी माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव असतील, आमच्या शिवसेनेचे तालुक्यातून विपुल सुतेडे असतील, श्याम गावडे असतील, संदीपबाबा सातव असेल, आमचे पूनमताई चौधरी, आमच्या सुप्रियाताई गोते, आमचे सगळे भाजप शिवसेनेचे सगळे पदाधिकाऱ्यांनी आम्ही जाऊन चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती केली होती की आमच्या या भागामध्ये लोकांचे खूप हाल चाललेले आहेत, तर हे 2 रस्ते आम्हाला मंजूर करून द्या. आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून जे माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रस्ते मंजूर केले. आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल की 16 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता या इथे संपूर्ण पेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सगळे सदस्य, पेरण्यातले ग्रामस्थ, आमचे पदाधिकारी आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन ह्या दोन्ही रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं. वास्तविक पाहता अशोक पवार यांचा या रस्त्याची कार्यमात्री संबंध नाही. त्या म्हणजे या रस्त्यासाठी अशोक पवारांनी कोणाकडे मागणी केली नाही किंवा त्याचा पाठपुरावा केला नाही. परंतु निवडणूक आल्याच्या कारणाने अशोक पवार कदाचित हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतील. परंतु मला अशोक बापूंना एकच सांगायचे की बापू, तुम्ही शिरूरमध्ये साखर कारखाना बंद पाडला, परंतु हवेलीत आम्ही चालून देणारा म्हणजे ही जी गोष्ट आम्ही हवेलीत अजिबात चालून देणार नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीने अशोक बापूंचा निषेध करतो आणि आपल्याला सर्वांनी एक प्रकर्षणिक गोष्ट म्हणजे आपल्या लक्षात आणून देतो की हे काम चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे. आणि आता आपण जो बोर्ड पाहताय आपण त्या बोर्डामध्ये माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचं नाव पुढंच नाही आहे. म्हणजे ज्या माणसाने या रस्त्यासाठी प्रयत्न केले, रस्ता मंजूर करून आपल्याला दिला आणि आज माननीय माजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळे हा रस्ता होत आहे. परंतु ह्या दोन्ही बोर्डातून माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि चंद्रकांतदादा पाटलांचं या बोर्डामध्ये नामोल्लेख केला नाही म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. आणि फक्त आता अजितदादा पवार यांचं नाव या बोर्डावरती असल्या कारणानं आम्ही जाणीवपूर्वक, सन्मानपूर्वक हे बोर्ड बाजूला काढून ठेवतो. आम्ही कोणत्याही पद्धतीने त्या बोर्डाचा अपमान करणार नाही, बोर्डाला काळं फासणार नाही. कारण आमचे सहकारी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव या बोर्डावरती नाव आहे. परंतु माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी जी कामे मंजूर केली आहेत त्या संपूर्ण जे कामाचे श्रेय ते माननीय चंद्रकांतदादा पाटील यांना मिळालं पाहिजे. त्यांचं बोर्डावरती, प्रत्येक बोर्डावरती नाव आलं पाहिजे अशी आम्ही आमच्या भाजपच्या आणि शिवसेनेच्या वतीने मागणी करतो. आणि शिवसेनेच्या वतीने सुद्धा माननीय खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी आमच्या हवेलीमध्ये खूप कामं केली आहेत, त्या सगळ्या कामांचं श्रेय शिवाजीदादा आढळरावलाच मिळालं पाहिजे अशी मी मागणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने अशोक पवारांचा निषेध व्यक्त करतो. आणि पेरणे गावचे उपसरपंच, माजी उपसरपंच शिवले कुठे आपले अक्षय वाळके, आपण 1 मिनिट 2 मिनिटं येऊन जरा थोडं आपल्या प्रसार माध्यमाला बोलावं. आज या ठिकाणी पेरणे येवले वस्ती चौकला या ठिकाणी एक 4-5 महिन्यापूर्वी आम्ही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून जे आपण एक 4 कोटी आणि 3 कोटी लोणीकंद ते डोंगरगाव आणि येवले वस्ती चौकला ते बकोरी या रस्त्याचं उद्घाटनाचं काम झालं होतं. रस्ता मंजूर करून चंद्रकांतदादांनी दिला होता. त्यासाठी दिलीपदादा कंद असतील, संदीपबाप्पा असतील, शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, या सर्वांनी, विपुलदादा शितोळे असतील, आपले तालुकाध्यक्ष श्यामभाऊ असतील, या सर्वांनी प्रयत्न करून आपल्याला तो रस्त्याचा आपला प्रश्न, आम्ही सरपंच असेल, आम्ही असेल, वारंवार विनंती यांच्याकडे केल्यानंतर तो प्रश्न आपला सुटलेला होता. त्याच्यानंतर ते काम चालू झालं. काम चालू झाल्यानंतर एक 15 दिवसापूर्वी कॉन्ट्रॅक्टरनी काम बंद केलं. आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी संपर्क केला असता त्यांनी आम्हाला सांगितलं विद्यमान आमदारांचा आमच्यावरती दबाव आहे. आम्ही कॉन्ट्रॅक्टरशी भेट घेतली. कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला सांगितलं की आमदारांनी सांगितलं मी उद्घाटन केल्याशिवाय रस्ता तो काम चालू करू नका. मग आम्ही त्या गोष्टीचा एकदा निषेध केला होता. त्याच्यानंतर आमदारांनी हा उद्घाटनाचा घाट कशासाठी घातला आहे, तो काय त्यांची त्या पाठीमागचा उद्देश असेल हे काय सर्वांना समजण्यात इतकंच आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही आहे. त्यामुळे आमचा
आणि आजपर्यंत पेरणे गावात आमदारांनी आता निवडणुकीच्या लोकसभेच्या अगोदर 2-3 कामांची उद्घाटना केली. आता विधानसभा आली, नवीन उद्घाटना चालू झालेत आणि हे सर्व करत असताना ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील, मग सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व सन्माननीय सदस्य असतील, कोणालाही कसल्या प्रकारचं विचारात घेतलं जात नाही आणि मनमानी पद्धतीने आमदार साहेब त्यांच्या मर्जीने ते कार्यक्रमाचे उद्घाटन करतात. या गोष्टीचा आम्ही तीव्र आणि जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि आमची सर्वांची सर्वसामान्यांची आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून एकच अपेक्षा असते की सर्वसामान्य लोकांच्या अडचणी कशा पद्धतीने दूर होतील, त्याचं उद्घाटन कोण करतंय, काय करतंय याच्याशी मतलब न ठेवता सर्वसामान्यांच्या अडचणी कशा आपल्याला दूर करता येईल यासाठी इथून पुढं भाजपचे कार्यकर्ते असतील, सर्व आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, सर्व एकत्र मिळून करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. आता आम्ही सर्वजण माननीय अजितदादा पवार यांचं नाव बोर्डावर असल्या कारणास्तव आम्ही सन्मानपूर्वक फक्त बोर्ड बाजूला काढून ठेवतोय. बोर्डाची कसल्या प्रकारे आम्ही त्याचा विध्वंस करत नाही, बोर्डाला काळं पसरत नाही, कारण आमचे सहकारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नाव बोर्डावरती आहे. चला, अशोक पवार यांचं करायचं काय? अशोक पवार यांचं करायचं काय? अशोक पवार यांचं करायचं काय? नावाची बाजू तिकडे करा पाहिजे. शाळेची गाडी जाऊ दे, शाळेची गाडी जाऊ द्या. शाळेची गाडी जाऊ सॅमसंग अल्ट्रा